नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सुबोध जाधव इंग्लिश सोल्युशन या यूट्यूब चॅनलवर. मी सुबोध जाधव आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वीचा 1.2 हा चॅप्टर. त्यामध्ये त्या चॅप्टरचं नाव आहे अँड्रोक्लिस अँड द लायन. तर हा जो चॅप्टर आहे खूप छान अशी प्रकारची स्टोरी यातून आपल्याला शिकायला मिळणार आहे की जर तुम्ही काय करताय, प्राणीमात्रांवर प्रेम करताय, त्यांना चांगल्या प्रकारे ट्रीटमेंट करताय, तर ते निश्चितच तुम्हाला काय करतात, तर त्याचप्रमाणे तुम्हाला ते वागणूक देतात किंवा मग तिची परतफेड, उपकाराची परतफेड ते निश्चितच करतात. असा छान प्रकारचा लेसन आहे, तो आपण आता काय करणार आहोत, बघणार आहोत. सुरुवात करतोय. लॉंग अगो देअर लिव्ड अ काइंड, जेंटल अँड कर्टियस मॅन कॉल्ड अँड्रोक्लिस. खूप दिवसापूर्वी देअर लिव्ड अ काइंड, एक दयाळू, जंटल आणि कर्टियस म्हणजे ते दिलेलं बघा, पोलाइट, नम्र असा व्यक्ती होता. त्याचं नाव होतं अँड्रोक्लिस. बट ही हॅड अ व्हेरी क्रुअल मास्टर. परंतु त्याचा जो मास्टर होता तो कसा होता, खूप क्रुअल होता. म्हणजे त्याचा मालक आपण म्हणू शकतो की तो खूप कसा होता, क्रुअल होता. इन दोज डेज किंग, नोबल्स अँड अदर वेल्दी मेन यूज पुअर पीपल ॲज देअर स्लेव्स. त्या दिवसामध्ये म्हणजे त्या काळामध्ये काय व्हायचं, राजे असतील, नोबल्स म्हणजे सरदार असतील किंवा मग अदर जे श्रीमंत लोक असतील ते काय करायचे, तर जे गरीब लोक आहेत त्यांना ॲज अ स्लेव म्हणून त्यांच्याकडे कामाला ठेवायचे. ॲज देअर स्लेव्स म्हणजे गुलाम म्हणून ते कामाला ठेवायचे. अँड्रोक्लिस वॉज अ स्लेव्ह. आणि अँड्रोक्लिस सुद्धा काय होता, एक स्लेव्ह होता, तो सुद्धा एक गुलाम होता. द स्लेव्स वर फोर्स टू वर्क फॉर देअर मास्टर्स. आणि हे स्लेव्ह जे असतील त्यांना काय करायला लागायचं, तर त्यांना फोर्सफुली त्यांच्या मालकासाठी काय करावं लागायचं, काम करायला लागत होतं. दे हॅड टू डू व्हॉट देअर मास्टर्स टोल्ड देम. आणि त्यांना ते करावंच लागेल, जे त्यांचं मास्टर सांगतील त्यांना ते काम करावंच लागत होतं. दे हॅड नो फ्रीडम, नो राईट्स. त्यांना कुठल्या प्रकारचं स्वातंत्र्य नव्हतं, कुठल्या प्रकारचे अधिकार सुद्धा त्यांना नव्हते. इवन वेन दे वर अनहॅपी विथ देअर मास्टर्स दे कुड नॉट लिव्ह हिम. जरीही त्यांना काय, ते जर कसे असतील, अनहॅपी म्हणजे सुखी नसतील त्यांच्या मास्टरमुळे, तरी पण ते काय करू शकत नव्हते, त्यांच्या मास्टरला, त्यांच्या मालकाला सोडू शकत नव्हते. दे वर बाउंड बाय लॉ टू ओबे देअर मास्टर्स हावेवर विक्ड ही माइट बी. आणि त्यांचे ते जे होते सर्वजण गुलाम, स्लेव्स, ते काय होते, तर एका नियमाने बांधले गेलेले होते. बाउंड बाय लॉ म्हणजे स्ट्रिक्टली फोर्स टू फॉलो द लॉ. एका लॉने किंवा कायद्याने ते बांधलेले होते की त्यांचा मालक किती वाईट असू द्या तरी ते काय करू शकत नाही, त्यांना सोडू शकत नाहीत. अँड्रोक्लिस डिड नॉट लाईक हिज हार्टलेस वीक मास्टर. अँड्रोक्लिसला त्याचा हार्टलेस म्हणजे निर्दयी, वीक म्हणजे दुष्ट मास्टर आवडत नव्हता. हिज मास्टर starved his slaves and often whipped them. starve म्हणजे भुकेले ठेवणे, ओके, उपासमार करायला लावणे. हे त्याचा जो मास्टर होता, मालक, तो काय करायचा, त्याच्या गुलामांना काय करायचा, तर भुकेले ठेवायचा, त्यांची उपासमार करायचा आणि त्यांना विप्ड म्हणजे काय, चापकाने सुद्धा मार द्यायचा. अँड्रोक्लिस फेल्ड दॅट इवन डेथ वॉज बेटर दॅन सर्विंग सच अ मास्टर. अँड्रोक्लिसला वाटत होतं की यापेक्षा मृत्यू बरा आहे, की या मालकाची सेवा करण्यापेक्षा मृत्यू हा निश्चितच परवडेल. अशा प्रकारचा विचार अँड्रोक्लिस करायचा. ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट ही एस्केप फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुअल मास्टर. तो नेहमीच काय करायचं, तर ही केप्ट लुकिंग आउट फॉर अ गुड अपॉर्च्युनिटी. तो तिथून पळून जाण्यासाठी एक अपॉर्च्युनिटी शोधत होता. ॲट द फर्स्ट चान्स ही गॉट, आणि त्याला पहिला चान्स मिळाला. ही एस्केप्ड फ्रॉम द क्लचेस ऑफ हिज क्रुअल मास्टर. आणि तो काय झाला, तर त्याच्या क्रुअल मास्टरच्या कचाट्यातून तो काय झाला, तर निसटला. क्लचेस म्हणजे टाईट होल्ड, म्हणजे जी की पकड होती त्या मास्टरची, त्या पकडेतून तो तिथून सटकला किंवा निसटला. एस्केप म्हणजे निसटून जाणे किंवा तिथून निघून जाणे. Now, although Androcles had thus run away, he was not a coward. जरीही अँड्रोक्लिस पळाला होता, परंतु ही वॉज नॉट अ कोवार्ड. तो भित्रा नव्हता. कोवार्ड मीन्स वन हू गेट इझिली अफ्रेड. इझिली तो घाबरेल अशा प्रकारचा तो नव्हता. ही टूक शेल्टर इन अ फॉरेस्ट. त्यांनी
म्हणजे फॉरेस्ट म्हणजे जंगलामध्ये तिने शेल्टर घेतला किंवा तिने निवास केला. ही वॉज नॉट अफ्रेड ऑफ द वाईल्ड बीस्ट दॅट रोम द फॉरेस्ट. त्याला काय व्हायची नाही तर त्या वाईल्ड बीस्टची भीती वाटत नव्हती जे की फॉरेस्टमध्ये फिरत होते. त्या वाईल्ड किंवा क्रूर अशा प्राण्यांची भीती वाटत नव्हती. ही डिड नॉट माइंड दॅट ही हॅड नो रूफ ओव्हर हिज हेड. आणि त्याला याची चिंता नव्हती की त्याच्या डोक्यावर काय नाही तर कुठल्या प्रकारचं छत नाही. He was happy that he was free as a bird to go wherever he wished. आणि तो खूप आनंदी होता की he was free as a bird. तो पक्षासारखा काय आहे तर फ्री आहे. to go wherever he wished. आणि तो फ्री झालेला आहे कशासारखा पक्षासारखा. to go wherever कुठेही जाण्यासाठी जिथे त्याची इच्छा आहे तिथे तो आता काय होऊ शकत होता फिरू शकत होता. त्यामुळे त्याला या गोष्टीची चिंता नव्हती की त्याच्या डोक्यावर काही नाही तर रूफ नाही किंवा मग छत नाही. One day, as he was wandering in the forest, he suddenly came face to face with a lion. एक दिवस ज्यावेळेस तो त्या जंगलात फिरत होता, he suddenly came face to face. तो लॉयनच्या म्हणजे सिंहाच्या समोरासमोर तो आला. His first reaction was to turn and flee. त्याचं पहिलं रिॲक्शन असं होतं की काय करावं तर इथून मागे फिरावं आणि इथून पळून जावं. फ्ली म्हणजे पळून जाणे. हिच्यात काय दिलं बघा, फ्ली म्हणजे रन अवे, बरोबर, एस्केप, पळून जाणे. But then he saw that the lion had no mood on seeing him. परंतु तिने बघितलं की the lion had no mood on seeing him. लॉयनने त्या सिंहाने त्याला बघितलं परंतु तो काय होत नव्हता, मूव्ह होत नव्हता. In neither growled nor roared. याचा अर्थ असा होतो की तो जो सिंह होता तो कुठल्या प्रकारचा त्याच्या समोर गुरगुरला नाही किंवा मग रोर म्हणजे गरजणे आणि ग्रोल म्हणजे गुरगुरणे. In fact, it looked at him piteously as if it was in great pain. आणि तो जो सिंह होता तो अँड्रोक्लिसकडे एकदम पिटियस म्हणजे खूप दयाने किंवा पिटियसचा अर्थ काय दिला बघून घ्या, व्हेरी इन अ पिटियस मॅनर, खूप पिटीने खूप दयेने करुणेने तो त्या एक अँड्रोक्लिसकडे बघत होता जसं की तो खूप अडचणीत आहे, खूप त्रासामध्ये आहे. अशा प्रकारे तो सिंह अँड्रोक्लिसकडे बघत होता. अँड्रोक्लिस थांबला. देन ही मूव्ड व्हेरी कॉशियसली टुवर्ड्स द लायन. आणि तो खूप कॉशियसली म्हणजे खूप केअरफुली तो त्या सिंहाकडे गेला. स्टेप बाय स्टेप, प्रत्येक पावलाने पावलं त्याच्याकडे तो चालत गेला. द लॉयन मोन अँड विम्पर्ड. मौन म्हणजे काय बघा, मेड पेनफुल साऊंड, कणणे. तो लॉयन कणत होता किंवा मग एक पेनफुल साऊंड तो काढत होता. आणि विम्पर म्हणजे क्राईड पेनफुली. आणि विम्पर म्हणजे तो रडण्यासाठी म्हणजे त्याच्या चेहऱ्यावर एक रडू दिसत होतं एक त्रासाचं. प्लीज हेल्प मी. आणि तो म्हणत होता की जेणेकरून त्याच्या डोळ्यातून इट आईज सीम्स टू से. आणि जसं काही त्याचे आईज डोळे जे असतील त्या सिंहाचे ते बोलत होते की मला मदत कर. When Androcles drew near, just Androcles जवळ आला, the lion lowered its head and began to lick its paw. आणि तो काय झाला तर ज्यावेळेस अँड्रोक्लिस जवळ गेला त्यावेळेस त्या सिंहाने त्याचं तो डोकं खाली घेतलं आणि बिगन टू लिक इट्स पाव. आणि तो सिंह जो आहे तो स्वतःचा जो पाव आहे, पाव म्हणजे काय तर त्याचा पंजा, जो त्या पंजाला काय करायला लागला, तो चाटायला लागला. Then Androcles saw that the lion's paw was wounded. त्यावेळेस लॉयनने बघितलं, त्यावेळेस अँड्रोक्लिसने बघितलं की जो काही लॉयनचा हे आहे पाव म्हणजेच पंजा आहे तो काय तर वाउंडेड म्हणजे दुखलेला आहे. सोर अँड स्वलन, तो कुठेतरी सुजलेला आहे हे अँड्रोक्लिसच्या लक्षात आलं. On a closer look, Androcles noticed that a big thorn had pierced one of the लॉयन्स टो. आणि जेव्हा जवळून त्या अँड्रोक्लिसने बघितलं तर त्यांनी नोटीस केलं की एक खूप मोठा काटा त्याच्या टोमध्ये घुसलेला होता, बोटांमध्ये घुसलेला होता. सो दिस इज द कॉज ऑफ द लॉयन्स डिस्ट्रेस थॉट अँड्रोक्लिस. आणि त्यावेळेस त्या अँड्रोक्लिसला लक्षात आलं की सगळ्यात मोठी अडचण तो काटा आहे जो त्याच्या पायामध्ये घुसलेला आहे. म्हणजे लॉयनच्या दुःखाचं खरं कारण म्हणजे तो काटा होता. Summoning up
courage म्हणजे trying to be brave. Summoning up all the courage, Androcles stretched his hand slowly towards the injured paw. पूर्ण धैर्य दाखवून पूर्ण करेजने अँड्रोक्लिसने काय केलं तर त्याचा हात जो आहे त्या इंज्युअर्ड पावकडे नेला. He was afraid that the lion would attack him if he touched its swollen paw. त्याला भीती वाटत होती की जर त्याने त्या टायगरच्या स्वॉलन सुजलेल्या पायाला जर टच केलं किंवा पंजाला टच केलं तर तो लॉयन जो आहे तो त्याच्यावर अटॅक करेल. बट द लॉयन सीम टू अंडरस्टँड हिज गुड इंटेन्शन. परंतु जो लॉयन आहे त्याला अँड्रोक्लिसचं गुड इंटेन्शन म्हणजे त्याचा पर्पज, त्याचं जे पर्पज आहे त्याला समजलेलं होतं. Androcles took the paw on in his left hand. Driftly, he pulled out the thong. याचा अर्थ असा होतो की अँड्रोक्लिसने जो त्याचा वाउंडेड अशा प्रकारचा पाव आहे पंजा तो त्याने त्याच्या हातावर घेतला, लेफ्ट हँड डाव्या हातावर ठेवला आणि हळू स्किलफुली तिने काय केला तर तो काटा आहे तो त्याच्या पायातून ओढून काढला. देन टेअरिंग पीस ऑफ हिज ओन क्लोथिंग द काइंड मॅन बाउंड अप द लॉयन्स इंज्युअर्ड पाव. आणि त्यानंतर स्वतःच्या अंगावरील त्यांनी एक कपडा जो आहे तो टिअर केला म्हणजे फाडला, एक तुकडा बनवला आणि त्या तुकड्याने काय केलं तर लॉयनचा जो इंज्युअर्ड पाव आहे पंजा आहे त्याला काय केलं तर बांधलं. टू हिज सरप्राईज अँड वंडर द लॉयन देन लिक्ड हिज आर्म ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. आणि ह्या वंडरने हे बघून तो जो काही हे असेल लॉयन तिने काय केलं तर त्या अँड्रोक्लिसच्या आर्मला काय केलं तर लिक म्हणजे चाटलं, कुरवाळलं थोडक्यात किंवा चाटलं. अँड इफ टू शो ॲज इफ टू शो ग्रॅटिट्यूड. आणि याच्यातूनच तो काय करत होता तर त्याचे धन्यवाद व्यक्त करत होता. अँड्रोक्लिस रिमेन विथ द लॉयन टिल इट कुड वॉक अगेन. Androcles remained with the lion till it could walk again. He would hunt in the forest and share his food with the helpless beast. आणि त्यानंतर अँड्रोक्लिस काय त्या बीस्ट सोबत किंवा मग त्या लॉयन सोबत राहिला जोपर्यंत त्याला जोपर्यंत तो चालू शकत नव्हता तोपर्यंत. ही वुड हंट इन द फॉरेस्ट. आणि तो काय करत होता तर म्हणजे अँड्रोक्लिस स्वतः काय करायचं तर फॉरेस्टमध्ये हंट करायचा, शिकार करायचा आणि त्याचं जे फूड आहे तो त्या बीस्ट सोबत त्या सिंहासोबत तर काय करायचं तर तो सोबत दोघं जण ते फूड खायची. म्हणजे आता सिंहाला चालता येत नाही तर अँड्रोक्लिस स्वतः शिकार करायचा आणि ती शिकार या सिंहाला आणून द्यायचा आणि दोघं जण ते फूड खायची. एव्हरी डे ही वुड क्लीन अँड ड्रेस द लॉयन्स वाउंड. प्रत्येक दिवशी तो काय करायचा तर म्हणजे अँड्रोक्लिस त्या सिंहाच्या पायाचा जे काही दुखापत झालेली त्याला क्लीन करायचा आणि त्याला पुन्हा व्यवस्थित बांधून द्यायचा. Soon the lion was able to move about. Many times it followed Androcles wherever he went. आणि लवकरच तो जो काही लॉयन आहे तो चालू शकू लागला, तो चालण्यास सक्षम झाला. आणि मेनी टाइम्स इट फॉलोड अँड्रोक्लिस. आणि बऱ्याचशा वेळेस तो काय करायचा तर अँड्रोक्लिसला फॉलो करायचा. व्हेरेवर अँड्रोक्लिस वेट. जिथे कुठे अँड्रोक्लिस जायचा त्याच्या पाठीमागे हा सिंह जात होता. In the meanwhile, Androcles' master had complained to the authorities that his slave Androcles had run away. आणि ह्याच वेळेमध्ये काय झालं अँड्रोक्लिसच्या मास्टरने काय केली तर अथॉरिटीजला तिथले जे काही सुपिरियर्स असतील त्यांना कंप्लेंट केली आणि सांगितलं की त्याचा स्लेव हा काय झालाय तर पळून गेलाय. कोण? अँड्रोक्लिस हा पळून गेला. सोल्जर्स वेअर सेंट इन ऑल डायरेक्शन्स टू कॅप्चर अँड्रोक्लिस. आणि त्या अथॉरिटीने काय केलं तर सोल्जर्सला पाठवलं चौकडे कशासाठी टू कॅप्चर अँड्रोक्लिस. अँड्रोक्लिसला पकडण्यासाठी. दे सर्च फॉर हिम हाय अँड लो बट कुडंट फाइंड हिम. त्यांनी सगळीकडे त्याला शोधलं, खाली वर सगळीकडे शोधलं परंतु तो सापडू शकला नाही. ॲट लास्ट दे केम टू द फॉरेस्ट वेअर अँड्रोक्लिस लिव्ड. शेवटी ते सगळे कुठे आले? जिथे अँड्रोक्लिस ज्या फॉरेस्टमध्ये किंवा ज्या जंगलात राहत होता तिथे ते सर्वजण आले. इट सो हॅपन दॅट अँड्रोक्लिस हॅड गॉन आउट अलोन दॅट डे वाईल द लायन रेस्टेड नियर द केव. आणि त्या दिवशी काय झालं की अँड्रोक्लिस हा एकटाच काय झाला होता तर बाहेर गेला होता आणि लॉयन जो आहे तो रेस्ट करत होता कुठे? त्याच्या गुहेत. केव म्हणजे गुहा. बोथ ऑफ देम फेल इन टू द हँड्स ऑफ द सोल्जर्स. आणि दोघं जण सुद्धा त्या सोल्जरच्या हाती लागले. द सोल्जर टूक देम बॅक टू द सिटी. आणि सोल्जर्सनी त्या दोघांना पकडून सिटीत आणलं.
They put Androcles in chains in the prison. The lion was in cage. त्यांनी दोघांना काय केलं तर आता अँड्रोक्लिसला टाकलं प्रिझन मध्ये आणि जो काही लॉयन असेल त्याला त्या केजमध्ये म्हणजेच केज म्हणजे पण एक प्रिझन आहे कोणाचं प्राण्यांचं त्या प्राण्यांच्या प्रिझनमध्ये त्याला टाकलं त्या केजमध्ये टाकलं. In those days, people who were found to be guilty of a serious crime were fed to wild beasts as punishment. In those days, त्या दिवसामध्ये people who were found to be guilty of a serious crime, त्या दिवसात काय व्हायचं, लोकांना जर एखादा व्यक्ती गिल्टी सापडला, एखादं सिरियस क्राईम केलं तर काय केलं जायचं तर त्याला वाईल्ड बीस्टच्या तोंडी दिलं जायचं किंवा वाईल्ड बीस्टला खायला त्याला लावायचे. अशा प्रकारची शिक्षा त्यावेळेस द्यायची ॲज अ पनिशमेंट. रनिंग अवे फ्रॉम वन्स मास्टर वॉज अ व्हेरी सिरियस क्राईम ॲट दॅट टाइम. आणि स्वतःच्या मास्टरच्या घरून पळून जायचं हा खूप सिरियस क्राईम होता त्यावेळेसचा, खूप मोठा गुन्हा समजला जायचा. देअरफॉर अँड्रोक्लिस टू वॉज टू बी थ्रोन टू द वाईल्ड बीस्ट. त्यामुळे अँड्रोक्लिसला सुद्धा काय केलं होतं तर वाईल्ड बीस्ट पुढे म्हणजे जंगली प्राण्यापुढे काय केलं होतं तर फेकल्या गेलं होतं. म्हणजे त्याला सुद्धा ती शिक्षा मिळाली होती की तुला सुद्धा काय करेल तर जंगली प्राण्याच्या हाताने तुझी शिकार होईल, अशी प्रकार शिक्षा सुद्धा त्याला सुनावली गेली होती. बघा अँड्रोक्लिस आणि तो जो सिंह आहे तो. ऑन द अपॉइंटेड डे द एम्परर अराइव्ड ॲट द सर्कस अँड टूक हिज प्लेस. जे ठरलेला दिवस आहे त्या दिवशी जो एम्परर तिथला जो राजा असेल तो आला त्या सर्कसमध्ये आणि त्याच्या जागेवर बसला. द क्राऊड्स चिअर्ड लाऊडली. जिथली गर्दी होती लोक होते ते खूप मोठ्याने ओरडत होते. द ट्रम्पेटर्स ब्लीव द ट्रम्पेट अँड अँड्रोक्लिस वॉज ब्रॉट इन टू द अरेना. आणि ट्रम्पेट जे असतील तुतारी वाजवणारे त्यांनी त्या ट्रम्पेट्स वाजवल्या, तुताऱ्या वाजवल्या आणि अँड्रोक्लिसला त्या अरेनामध्ये, अरेना म्हणजे काय तर एक प्रकारचं ग्राउंड आहे बघा इथे दिलेलं आहे, अ ग्राउंड सराउंडेड बाय सीट्स ऑन ऑल साइड ऑफ फॉर स्पोर्ट अँड अदर पब्लिक इव्हेंट. म्हणजे चौकून काय असे जर पब्लिकला बसण्यासाठी जागा असायची आणि सेंटरला एक जसं क्रिकेटचं स्टेडियम असतं चौकून पब्लिक बसू शकते आणि सेंटरला काय तर क्रिकेटचं मैदान आहे तशा प्रकारचा अरेना तिथे होता. त्या अरेनामध्ये त्याला आणलं गेलं. हिज चेन्स वेअर अनबाउंड. त्याची जी काही चेन होते त्याला बांधलेलं होतं चेनने, त्याला अनबाउंड केलं किंवा सोडण्यात आलं. ही फेल्ड वीक अँड डिसमेड. आता डिसमेडचा अर्थ दिलेला आहे सॅड. त्याला काय केलं गेलं, ही फेल्ड वीक, त्याला खूप वीक फील होत होतं आणि डिसमेड म्हणजेच सॅड, दुःख वाटत होतं. ही वॉज सर्टन दॅट दिस वॉज द लास्ट डे ऑफ हिज लाईफ. आणि त्याला असं वाटलं की तो त्याच्या आयुष्यातला काय आहे तर शेवटचाच दिवस आहे असं त्याला वाटत होतं. ॲट द अपोजिट एंड, त्याच्या अपोजिट साईडला, अ गेट वॉज रेज्ड अँड अ फेरोशियस लॉयन वॉज रिलीज इन टू द अरेना. फेरोशियस म्हणजे डेंजरस, वाईल्ड आणि डेंजरस, फिअर्स, क्रूर किंवा मग खूप असा डेंजरस असा लॉयन काय झाला तर समोरच्या गेटमधून समोर आला, त्या अरेनामध्ये तो आला. ॲट द अपोजिट साईड अ गेट वॉज रेज्ड. गेट उघडलं गेलं. अँड अ फेरोशियस म्हणजे डेंजरस लॉयन वॉज रिलीज. तिथून डेंजरस लॉयन बाहेर आला इन टू द अरेना, त्या अरेनामध्ये, त्या आखाड्यामध्ये. अरेना म्हणजे आखाडा असं धरू शकतो आपण. ग्रेट. इट हॅड बीन केप्ट हंग्री टू मेक इट मोर फेरोशियस. आणि त्याला भुकेला ठेवला गेलं की जेणेकरून तो जास्त, आणखीन जास्त काय होईल, फेरोशियस, खूप जास्त डेंजरस तो होईल, त्यासाठी त्याला भुकं ठेवलं गेलेलं होतं. अँड्रोक्लिस वॉज फिल्ड विथ फिअर बट ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट. अँड्रोक्लिसला काय झालं होतं, खूप भीती वाटली होती, परंतु ही पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट. पुट अप अ ब्रेव्ह फ्रंट म्हणजे आहे शो दॅट वन इज नॉट अफ्रेड. आणि तिने असं दाखवलं की तो आता काय होत नाही, या गोष्टीला घाबरत नाही. तो घाबरला होता परंतु असं दाखवत होता की तो आता घाबरत नाही या गोष्टींना. At the opposite end, the lion saw Androcles and rushed towards him, bounding and roaring. दुसरं लगेच काय झालं, त्या लॉयनने त्या अँड्रोक्लिसला बघितलं आणि तो त्याच्याकडे पळत गेला. रश म्हणजे धावत गेला. कोणाकडे, त्या अँड्रोक्लिसकडे. बाउंडिंग अँड रोअरिंग, आणि त्याला बघून काय करायला लागला, तो गजायला लागला. बट सडनली इट स्टॉप in its track. Then it moved slowly forward. All its range seemed to have melted. Androcles saw this too. Each friend recognized each other. तो धावत तर त्याच्याकडे गेला गरजत, परंतु अचानक तो थांबला आणि तो त्या ट्रॅकवर, ज्या ट्रॅकवर
ज्या ट्रॅकवर तो त्याच्याकडे धावत होता अँड्रोक्लिसकडे, तिथून तो हळूहळू चालत त्याच्याकडे गेला. अँड ऑल इट्स रेज सीम टू हॅव मेल्टेड, आणि त्याचा सगळा राग तिथे काय झाला तर रेज म्हणजे काय राग, सीम टू हॅव मेल्टेड, आणि तो थंड झाला, त्याचा राग जो आहे तो वितळला. मेल्ट म्हणजे वितळणे, कमी होणे. ओके, इथे आपण अर्थ धरणार कमी होणे, त्याचा राग पूर्णतः मावळला किंवा कमी झाला. अँड्रोक्लिस सॉ दिस टू, अँड्रोक्लिसने हे सगळं, अँड्रोक्लिसने सुद्धा हे बघितलं. इच फ्रेंड रिकग्नाइज इच अदर, दोघांनी एकमेकांना ओळखलं होतं. टू एव्हरीवन अमेजमेंट द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स अँड्रोक्लिस अगेन. टू एव्हरीवन्स अमेजमेंट, प्रत्येकासाठी एक आश्चर्य होतं. द लॉयन बाउंडेड टुवर्ड्स इच अँड्रोक्लिस अगेन, बट वेन इट रीच हिम इट बिगन टू पर अँड रब इट्स नोज अगेन against him. Androcles hugged the lion. He wept and relief and joy. काय सर्वांना आश्चर्यचकित करण्यासाठी तो लॉयन जो आहे तो पुन्हा अँड्रोक्लिसकडे वळाला. बट इट रीच हिम, परंतु ज्यावेळेस त्याच्यापर्यंत पोहोचला त्यावेळेस त्या सिंहाने इट बिगन टू पर अँड रब इट्स नोज अगेन्स्ट हिम, त्याने स्वतःचं नाक त्याच्या पायापर्यंत किंवा त्याच्याकडे ते नाक स्वतःचा तो घासायला लागला किंवा मग असं चोळायला लागला, त्याच्याकडे बघून तो नाक चोळायला लागला. बरोबर. अँड्रोक्लिस हग द लॉयन, अँड्रोक्लिसने त्या लॉयनला हग केलं. ही वेप्ट विथ रिलीफ अँड जॉय, आणि तो रिलीफ आणि जॉयने तो रडायला लागला. द ऑडियन्स इन्क्लुडिंग द एम्परर वॉच दिस टेंडर साईड इन ग्रेट वंडर. द ऑडियन्स असेल, तिथला जो एम्पेरर असेल, ते सर्वजण ही सगळी गोष्ट काय होत होती तर खूप आश्चर्याने बघत होते. पीपल बिगन टू चिअर अँड्रोक्लिस अँड आस्क फॉर हिज रिलीज, आणि सर्व लोक जे असतील ती लोक सगळे अँड्रोक्लिसची स्तुती करायला लागले आणि त्याला रिलीज करण्याची मागणी करायला लागले. द एम्परर आस्क्ड अँड्रोक्लिस टू एक्सप्लेन द लॉयन्स स्ट्रेंज बिहेवियर. त्यावेळेस एम्पररने विचारलं अँड्रोक्लिस टू एक्सप्लेन द लॉयन्स स्ट्रेंज बिहेवियर, तू काय कर, लॉयन्सने ज्या असं प्रकारे वागलं आहे त्याचं स्ट्रेंज बिहेवियर, अद्भुत असं बिहेवियर आहे, त्याबद्दल सांग. वेन ही हर्ड द होल स्टोरी, ज्यावेळेस त्यांनी पूर्ण स्टोरी ऐकली, द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. मूव्ड बाय म्हणजे स्ट्रॉंग फिलिंग, आणि त्या राजाला सुद्धा वाटलं की व एक द एम्परर वॉज ऑल्सो मूव्ड बाय द ग्रॅटिट्यूड अँड फ्रेंडशिप बिटवीन मॅन अँड बीस्ट. ओके, याच्यातून पण राजाला समजलं किंवा कशा प्रकारे तो प्राण्याने काय केलं तर आपली फ्रेंडशिप किंवा मग ग्रॅटिट्यूड, थँकफुलनेस शो केलं. He ordered the Androcles should be set free and he would no longer be a slave. आणि त्यांनी ऑर्डर दिली की अँड्रोक्लिस काय असेल तर त्याला सोडण्यात यावं, फ्री करण्यात यावं, आणि he would no longer be a slave. तो आता काय राहणार नाही, स्लेव्ह राहणार नाही. When the emperor asked Androcles what other reward he would like, Androcles replied that he did not want anything for himself, but he want द लॉयन टू बी सेट फ्री टू. ज्यावेळेस राजाने विचारलं अँड्रोक्लिसला की तुला आणखीन काय रिवॉर्ड पाहिजे, त्यावेळेस अँड्रोक्लिसने सांगितलं की ही डिड नॉट वॉन्ट एनिथिंग, त्याला काहीही नको स्वतःसाठी, बट ही वॉन्टेड द लॉयन टू बी सेट फ्री टू. त्याला असं म्हणायचं आहे की त्या लॉयनला सुद्धा त्याच्यासोबत काय केलं जावं तर फ्री केलं जावं. द टू फ्रेंड्स वेंट बॅक टू द फॉरेस्ट टू लिव्ह अ फ्री लाईफ. आणि दोघे मित्र पुन्हा फॉरेस्टमध्ये गेले तिथे एक आनंदी आयुष्य जगण्यासाठी. अतिशय छान प्रकारची स्टोरी आहे, आणि जी मानवामध्ये आणि एका प्राण्यामधले असलेले काही संबंध असतील, मैत्रीपूर्ण संबंध, हे सांगण्याचं काम ते करतात. खूप छान. आणि निश्चितच आपण सुद्धा आपल्याकडे जे जवळ आसपास प्राणी असतील त्यांनाही आपण तशा प्रकारेच काय करू, सन्मान देऊ आणि त्यांची सुद्धा आपण काळजी घेऊ, जेणेकरून ते सुद्धा आपली काय करतील तर निश्चितच भविष्यात काळजी घेतील. धन्यवाद. मला असं वाटतंय की तुम्हाला हा चॅप्टर इथे समजलेला आहे. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब डोंट फॉरगेट, विसरायचं नाही. थँक्यू अँड टेक केअर.